तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. तर डायरेक्ट ग्राउंडवरून सुरुवात करतोय. तर आता हे पीच आम्हाला काल ज्या पिचवर खेळलो ना आम्ही नवीन, हे अजून प्रॉपर रेडी नाही आहे. तर आता हे आज पूर्ण भिजून ठेवू आणि आम्ही इकडे खेळू. आज ते पूर्णपणे वल्ल करायचं आहे आम्हाला. तर आता सकाळी सकाळी ना हे पीचचं काम करायला घेतलं. तर याची जी लेवल उडवायची ना आम्हाला, तर त्याच्यासाठी आता पहिले पूर्णपणे चिलबिल पाणी मारून घेतोय. इथं माती चाळायचं काम चालू आहे, कारण पिचची लेवल उडवायला बारीक माती लागते. काहीतरी बहाणा काय करावा आता. अरे बघा, इथं मोठं खड्डा आहे, म्हणजे तो डायरेक्ट वर आहे आणि इथं खाली आहे. तर इथं जास्त टाकलं तरी चालेल एवढं पट्ट. आणि जो ऑलराऊंडर त्याने काय करायचं, त्यांनी मार्गदर्शन त्यांनी मार्किंग करायची. आपल्याला निम्मे तर ऑलराऊंडरच आहे. सगळेच ऑलराऊंडर आहे आपल्याकडे. क्रिकेट चालू व्हायचं पहिले चहा आलाय, गंधा चहा आणला आमच्यासाठी. फारच चायल पहिलो फिर छक्के मारलो. तर आता आवरलं एकदम मस्तपैकी आणि मम्मी आता बनवते बेसन चिल्ला भोपळा मिक्स करून मस्त एकदम. आणि पिल्लू पण आलंय सकाळी सकाळी. चमू आंघोळ बिंगोळ करून आला मस्त. हे बघा मस्त नाव नाव करून आला. आता काय खायचं? शेव. शेवच खायची फक्त तुला. शेव चंपली मी खाऊन घेतली. तर हे बघा हे असं काय मस्त पैकी बेसन चिल्ला लोणचं आणि पिल्लूला बरोबर शेव घेतलीच त्यांनी आजीकडून. जाऊ दे आजच्या दिवस खाऊन घ्यायची आता, कारण जाणार आहे ना तू आता. तू जाणार आहे ना तुझ्या घरी आता. नाही जायचं का तुला? मग तू थांबा इथंच, आपण रोज शेव खाऊ रोज. जेम्स शेव कोणी आणले? जेम्स बाबा. मज्जा मज्जा. ही शेवल्या आवडते. चला आता आवरून आलोय मस्त फॅक्टरीत. तर कामं चालू आहे सगळे व्यवस्थित. आता मोहित भाईकडे एकच गोणी बाकी राहिली आहे आणि पाईपात पण बरंच 3-4 गोण्या बाकी आहे. तर 15-1 मिनिटात गाडी आली पाहिजे, कारण सकाळी फोन केला तेव्हा 4-1 तासात ती आली पाहिजे. तर आता 10 वाजले, 10:30पर्यंत तर 100% आलीच पाहिजे. तर योगायोगाने शेवटच्या 5च गोण्या शिल्लक होत्या. तर तेवढं एक चांगलं झालं, कारण सोमा काकाला तेवढंच पाहिजे होतं साईटवर. तसं गाडी येते 8 तासात, त्यांना थोडं अर्जंट होतं. जाय घेऊन त्याला तिकडं डायरेक्ट बांधून द्या. आता कुठे यायचं तुला? माझ्यासोबत कुठे चाललो मी? फॅक्टरीत चाललो मी. फॅक्टरीत काय काम आहे मला, कामं करायला चाललो मी. तर चला आता एक कस्टमर आले होते, चालले ते म्हणजे आपले रेग्युलर कस्टमर आहे ते. तर काय नाही, ते पेवर आणि ते बघायला आले होते. तर त्यांचं काय असलं ते फोनवर सांगून द्या आता. तर आता हो काय 12/10 12 आणि 10 मोजून घ्या किती झाली. बाकी तिकडं 13 आहे, तिकडं 13 आहे 102चे. फायनली समूला मी पतंग उडवून दिली आहे. खूप दिवसाचं त्याचं चाललं होतं. बघा किती खुश झालाय तो. ते बघा आमची पतंग किती वर गेली बघा. मस्त मज्जा येते ना. वा 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 एक नंबर. अरे अजून वर चालले भारी. लई दिवसाचं मागं लागलं होतं पतंग मामा पण पतंग मामाला इतके काम का बास कधी. एकदाचं पतंग मामानी आता उडून दिली मस्तपैकी. आणि आता तो परत मला कधी भेटतो काय माहित आता, कारण उद्या चाललाय ना तो त्याच्या घरी. तर हे बघा आता दुसरी पतंग लावली आम्ही. एक आमची डायरेक्ट कटून गेली, जे तुटला दोरा. ती दुसरी आसरेन दुसरी पतंग.
आम्हाला आज थांबायचंच नाही, नुसते पतंग उडवायचे आज. इतकी मज्जा येते ना आम्हाला पतंग उडवायला, इतकी मज्जा येते, मज्जा मज्जा. हा काय फायनली सिमेंटची गाडी एकदाच आलेली आहे फॅक्टरीवर. खूप एवढं वेट कधीच केलं नव्हतं. भयंकर वेट करायला लावलं आहे वेळेस गाडीने. चला पटकन इकडं खाली करून घेऊ. इकडचं झालं का लगेच तिकडं, कारण सगळेच कामं बंद आहे. किती याच्यात 35 आहे का? 620. तर आता हे बघा, दुष्काळ 13वा महिना असंच म्हणावं लागेल, कारण लेबर आले होते पण ॲक्च्युली त्यांचं ते ना काहीतरी जे गाडी मालक असतं नाही ट्रान्सपोर्टचे, तर त्यांच्याकडे पूर्ण त्यांची वाराई असते, जे अनलोडिंगचा सगळा त्यांचा खर्च तर तेच देत असतात. तर त्यांचं दरवेळेस 10-20 रुपयावरून कटकट होती, दरवेळेस होती, पण मग ते निस्तरून जातं. पण ह्यावेळेस थोडंसं ते जास्तच झालं, थोडं त्यांची कटकट झाली, मग ते आता निघून गेले. तर आता मी माणसांना म्हटलं का तुम्हाला जेवढं लागतं आहे आत्ता कामाला तेवढं काढून घ्या, बाकी ते ट्रान्सपोर्ट मालकन ते आता बघून घेतील ही गाडी कशी खाली करायची. एक तर 10 घ्या किंवा 20 घ्या बरं का. हां, म्हणजे मला ते मोजायला सोपं जाईल. चल काय हो? चटणी आडचा आहे का? चटणी आड अल्ट्राटेकचं नाही कोण आहे काही. आता जेवण करायला आलो आहे आणि हे बघा मम्मीने मस्त बटाट्याची भाजी केली आहे, त्याच्यासोबत भाकर एकदम टाकाटक चुरून, लाल बटाट्याची भाजी आणि भाकर चुरून मुरून खाएंगे, फिर जाएंगे फिर से फॅक्ट्री पर. चला आता मस्त जेवण झालं आहे आणि दही खातोय आता, ती साखर टाकून मस्तपैकी. तर मस्त समोर तारक मी तर लावलं आहे, जेवता बेस्ट आहे एकदम मस्त. तर आता मी चाललो आहे बँकेत, एक चेक जमा करायचा आहे आणि गाडीसाठी दुसऱ्या माणसं पाहिले आता, तर ते येतील थोड्या वेळात, तर ते गाडी खाली करून देतील. ठीक आहे चला, थोडं लेट होईल आज. त्यांनी जर थोडं समजून घेतलं असतं, कॉम्प्रोमाइज केलं असतं, तर पहिलेच खाली येऊन आत्तापर्यंत गाडी गेली पण नसती. ये सब तो चलता ही रहता है. तो चलो अभी निकलता हूँ मैं बँक में. तर आता आलो इथं फॅक्टरीवर कामावरून सगळं, आणि प्रोडक्शन चालू झालं आहे आता टाकाटाक एकदम. त्यांनी पूर्णपणे मोल्ड बिल्ड खोलून बिलून पाण्यात टाकून सगळं एकदम पॅक करून टाच बंद ठेवून घेतलं, आणि आता सिमेंट आलं आहे तर काम चालू केलं एकदम टाकाटाक. प्रोडक्शन चालू. पहिले 2 पाईप आहे 2चे. हे बघा कसं स्पीड झालं बरं का. स्लो तुम्हाला हे स्लो वाटतंय ना, 1 मिनटं थांबा बघ, डायरेक्ट 120च्या स्पीडने पळत आहे. वाढतोय बघा हळूहळू. झाला ते 60, 80, 90, 100 क्रॉस झाला आता असं बघा. आता आम्ही इथं ग्राउंडवर आलो आहे आणि सकाळी जी लेवल उडवली होती ना, त्याला आता पहिले रोलिंग मारली आणि इथं आता पाणी मारून देतोय, जे सकाळी परत थोडीफार लेवल उडून याला आम्ही 4-5 दिवसात टाकाटाक करून याच्यावर मॅचेस चालू होतील आपल्या. बाकी हे बाबा बघा तिकडं, हे रोज सकाळी पण येतात, आमचं क्रिकेट चालू राहत तेव्हा. आत्ता पण आले त्यांचे नातवांना घेऊन, सकाळी आले की त्यांना फुटबॉल ट्रेनिंग देत राहत बाबा. हे बघा फ्युचर मेस्सी आणि फ्युचर सुनील छेत्री तिकडं. बाबा फुल जोशमध्ये मार मार मार. अरे अरे मेस्सी रडायला लागला हो बाबा. बाबा मेस्सी रडायला लागला इकडं. रे बघा सिद्धूने आता पायनॅपल आणले मस्त. सिद्धूला पायनॅपल लय आवडतं, कधी आला का पायनॅपल राहतच त्याचसोबत. मस्त झालं. आणि महत्त्वाचं ह्या सीझनला ना आमच्याकडं पायनॅपल पण लय भारी भेटू राहिले. म्हणजे एवढे खाल्ले पण हे काही असं आंबट नाही का काही नाही, एकदम गोड सॉफ्ट आणि पूर्णपणे पिकलेलं. हे लय भारी आजचं पिकलेलं आहे प्रॉपर. तर आता आलो आहे फॅक्टरीवर आणि सिमेंट खाली करायला माणसं आलेले. किती जण आहे अंकल? 300. हां
तिकडं आता 10 आणि 20 30 गोण्या काढलेल्या आहे. म्हणजे हे आहे 590. बरोबर. 300 आणि 290. आम्ही 2 मिनिटं ते 2 टाके मारायचे मारून घ्या ना. चालतं ना त्यांचं 10ची हाईट लावायला लागली ना. झालं आता झालं बी. तिकडे चाललं. ठीक आहे. आता इकडं झाली गाडी खाली. बाकी आता हे लेबर आले. आता हे सगळे तिकडं चालले पाईपात खाली करायला. तर गाडीचा टर्न बसत नव्हता. आत्ता गाडी या खांबाला टच झाली होती. त्याला सांगत अरे थांब 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 तर घुसलो होता. बरं ते टच झालं आणि थोडं थांबला. चला आता म्हणजे मोठ्या गाड्यांचा लय प्रॉब्लेम असतो वळायचा हे करायचा. माहित भैया का यहाँ पर पूरा टाकी अनलोडिंग का काम चालू है आज. तो आज उन्होंने कुछ प्रोडक्शन चालू नहीं किया. पूरा टाकी खाली कर रहे. ये टाकी पूरी खाली कर दी. अभी ये दूसरी चालू है. शाम तक ये भी खाली कर देंगे. बघा फायनली ते पार्सल आलेलं आहे. त्याची मी आतुरतेने खूप दिवसापासून वाट बघत. डिले झालं आहे पण आलं आहे. तर एकदम इव्हेंच्युअली आत्ता पप्पा पण नाही घरी. एकदम भारी काम झाले. तोपर्यंत मी नाही टकाटक बॉक्समधलं पार्सल काढून ते एक ऑफिस चेअर आहे मस्तपैकी इतकी कम्फर्टेबल आहे ना एकदम टकाटक. पप्पांना बसून एकदम मजा येणार याच्यावर. तर पप्पांना काहीच माहीत नाही. पप्पा यायच्या आधी मी ऑफिसमध्ये पूर्णपणे सेटअप करतो. फुल टू सरप्राईज फुल टू मस्त वाटणार आहे. हां एकदम भारी वाटतं मला. तर चला अंकलला बोलवलं टपकन. अंकल चलो जल्दी. हे बघा हे खालचा स्टँड निघाला याचा. आणि हे पण काहीतरी निघालं आहे त्याच्यात. त्याचं तर नाही पार्ट वाटत आहे. बघू काय साईडला ठेवू. एकदाची लई कागद फाडून ताडून एकदाच निघाली आहे चेअर. वा 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 मस्त. तर हे बघा मस्तपैकी आम्ही पूर्णपणे फिटिंग केलेली आहे. मी बसून पण बघितलं. एकदम कम्फर्टेबल वाटते. आता फक्त पप्पा कधी येतील कधी बघतील आणि कधी बसतील असं झालं आहे मला आता. छान फॅब्रिक आहे मस्त एकदम टाकाटक. तर मित्रांनो ही चेअर मी केली ऑफिसमध्ये सेट. हे बघा का भारी फील येतोय. म्हणजे इतका कम्फर्ट नाही का एकदम क्लासिक. हां वा वा वा. पप्पांना इतकं छान वाटणार आहे ना एकदम. आणि इतकं आणायला मुश्किल झाली. या दरवाजातून ते येत नव्हती. अंकलने मी ती समोरून आणली आणि अशी ती उचलून घेतली. इतकी जड आहे. आत्तापर्यंत मी जेवढा खुर्च्या वापरल्या आहे ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जड आहे. लय अवकाळ झाल्या. चला मस्त आता पप्पा याची वाट बघतो आता मस्तपैकी. पहिल्यांदा माझं गिफ्ट जे होतं ते वर्थ इट आहे. मला एकदम वर्थ इट वाटतं. छान आणि एकदम विचारपूर्वक. कारण पप्पा कसं आहे त्यांचं कंटिन्यू ऑफिसमध्ये काम असतं. ते कधी 3 तास कंटिन्यू या चेअरवर बसत राहतं ऑफिसवर. आणि कसं आहे ते पोस्चर पण खूप मॅटर करतं. त्यांचं कंबर दुखतं कधी पोटरा दुखतात. तर याच्यानी भरपूर फायदा होणार आहे. भरपूर म्हणजे बऱ्याचपैकी. म्हणजे या चेअरवर तुम्ही 3-4 तास जरी बसले तरी काही अडचण नाही. बिंदास एकदम. या इकडे तुम्हाला दाखवतो कुठून आलं. या इकडे त्या ऑफिसमध्ये हा मग कुठून घेतले दाखवतो ना. तुम्ही ऑफिसमध्ये येते या. बर्थडे गिफ्ट लय दिवसाची येतच नव्हती. अजून आहे की खाली थांबा दाखवतो तुम्हाला. काय फुटरेस पाय वर करा. मागा अजून पुढे घेऊन. ओके तेच पाहायला म्हटलं काहीतरी दिसू राहिलं. पाहिन ते सांगा ना मी किंमत. अंदाज लावा एक. चला किती 10,000. नाही 10ला तर अजून पुढे हीच का ती माग आणली तीच 13-14 हजारला होती. ती कोणती सस्कर कडून. पहा बरं तुम्ही सांगा बरं त्याला लयच खर्च करतो. नाही याची गरज होती. सांगा ना रे किंमत किती आहे. 15, 20, नाही 25. 25. अशी एक सांगायची राहते. अशी हे करून नसं सांगायची. मी सांगतो तर तो सांगायचं मग सांग वाढत चाललं. लय भारी ते माग त्याच्याने पाहिजे खराब होईल बरं का. त्याचं क्वेश्चन खराब नाही व्हायला पाहिजे.
कोपरा कापरा कपडा लागतो रे मला. कारण वस्तू जपायला महत्व असतं. अरे जरा बनाव, जरा भाजी वाजी बनाव मस्त. आज छुट्टी है खाने को, खाना पकाने को और खाने को. तर पप्पांना खुर्ची इतकी आवडली ना, एकदम मस्त मस्त वाटलं. त्याला मेन आहे ना त्यांचा कम्फर्ट महत्त्वाचा आहे, बाकी काही नाही. कारण आता वय झालं आहे, त्याच्या मानाने त्यांना कम्फर्ट भेटला पाहिजे तो, म्हणून मागवली. नाही तर एवढी माग मी तर कधी मागवली नसती, पण मेन पप्पांसाठी. तसं 2-3 खुर्च्या आहे. मला तर काय, मला काही चालून जाईल रे. पापा को कम्फर्ट चाहिए बस. भाई अभी मैं लाडू खा रहा हूँ, अभी 7 बज गए, यही मेरा नाश्ता है अभी. और मेरे को गाँव में जाने का है, कारण पप्पांना खायचं चिकन. तर चिकन घेऊन येतो मी गावातूनच जाऊन. मला आता चाललो आहे गावात चिकन आणायला. रे बघा, हे असं पप्पांचं काहीतरी स्वेटर आहे, मम्मीने माझे ते धुतले ना, तर हेच सापडलं, ते घातलं. ओके ओके, छान दिसतोय. आता मी आलो आहे घरी, तर प्रेम चिकन धुतोय. तोपर्यंत मी थोडी एडिटिंग करून घेतो, मग थोडंसं ते फ्राय बी करून पप्पांना देतो. मग तो अभी मैं यहाँ पर बना रहा हूँ चिकन रोस्ट पापा के लिए, मस्त एकदम. हे बघा, हे असं काही प्लेटर आहे. तर चला मित्रांनो, आजची एडिटिंग झाली आहे कम्प्लीट. तर रोज मी पहाटे करायचो, कारण रात्री खूप लवकर झोप लागून जायची. मी तर कधी कधी ब्लॉग एंड पण, म्हणजे ते एंड करायला पण विसरून जायचो मध्येच. विसरून म्हणजे झोपच इतकी लागून जायची प्रमाणाच्या बाहेर. तर ॲक्च्युली आता आज नाही झोपलो आज. तर हे बघा खुर्ची मस्त ना, हिच्यावर बसून एडिटिंग केली मी 1-1.5 तास. हा 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 हा, आराम आराम, एक नंबर भारी. हे बघा, रिलॅक्स, वा 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 वा. म्हणजे हिच्यावर झोपू पण शकतो मी, एक नंबर. तर हिच्यावरच एडिटिंग केली, मला एडिटिंगला पण छान झाली. काम 25. तर चला आजच्या ब्लॉगला करूयात एंड. माझा आजचा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.